श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया, ITI, डिप्लोमा, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग या सर्वांबद्दल माहिती भेटेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना, 10वी-12वी सरकारी नोकरी याची माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी गुगलवर नानाफाउंडेशन.net या वेबसाईटला सर्च करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, काल 10वीचा निकाल लागला, त्याचप्रमाणे 21 मेला 12वीचा निकाल लागला. यामध्ये भरपूर मुलांना यश मिळालं तर काही मुलांच्या पदरी अपयश आलं. तर असे भरपूर विद्यार्थी आहेत. तर त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की विद्यार्थ्यांसाठी आता जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन केलेले आहे. अशा प्रकारची माहिती बोर्डाचे मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी दिलेली आहे आणि लवकरच त्याबद्दल परिपत्रक येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व परत तुम्ही परीक्षा देऊ शकता जेवढे विषय तुम्हाला पाहिजेत. कुणाला वाटत असेल मला री एक्झाम द्यायचे, कमी मार्क पडलेत, त्यासाठी पण आहे. त्यानंतर कुणाचे 1 विषय गेले असतील, 2 विषय गेले असतील, तो देखील पुरवणी परीक्षा देऊ शकतो. जुलै महिन्यात परीक्षा होईल आणि लगेच त्याचा रिझल्ट ऑगस्टमध्ये येईल आणि तुम्ही याच वर्षी तुमच्या मित्रांसोबत ऍडमिशन करू शकतात. त्यामुळे निराश होऊ नका, कुठल्याही प्रकारचं चिंतेचं वातावरण करू नका. एक कागदाचा तुकडा तुमचं आयुष्य घडू शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा काळजाचा तुकडा आहेत, हे लक्षात ठेवा. 12वीचे विद्यार्थी असतील, 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. काही अडचण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की विचारू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याला कमी मार्क मिळालेले आहेत, त्याला काय वाटत असेल, तो चिंतित असेल, त्याला सेंड करा. त्याचप्रमाणे आणखीन भरपूर ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन असतो फोटोकॉपी. याच्यामध्ये तुम्ही तुमचे पेपराची प्रत परत मागू शकता. रिचेकिंग असतो, याच्यात तुम्ही तुमचे गुण परत पडताळणी करू शकता. आणि रिएव्होल्युशन असतो, याच्यात तुमचा पेपर तुम्ही परत चेक करू शकता. तुम्हाला कॉन्फिडन्स असेल मी पेपर लिहिलाय, कमी मार्क पडले, तर हे बेस्ट पर्याय तुम्हाला 3 आहेत. याचं पण शाळेतच तुम्हाला फॉर्म भरावं लागतात ऑनलाईन पद्धतीने. त्याचं काही फीस असते ती तुम्हाला शाळेत द्यावी लागते. 12वीचे विद्यार्थी असेल तर कॉलेजमध्ये द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची काळजी करू नका. परत तयारीला लागा, परत जोमाने, उत्साहाने आणि परत ही परीक्षा द्या. तुम्हाला IMP प्रश्न असतील, पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ जास्त शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.